नाना, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे छत्रपती संभाजीनगरला ॲक्युप्रेशर रिसर्च पुन्हा आपण शिबिर घेताय, काय सांगाल याबाबत? अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर आणि श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने आम्ही आता हे 11वं शिबिर घेत आहोत ॲक्युप्रेशरचं. हे जोधपूर राजस्थानातलं आहे आणि यापूर्वी आम्ही फुलंब्री, सिल्लोड आणि कन्नड अशा 3 ठिकाणी घेतलेले आणि 7 ठिकाणी शहरात पहिले घेतलेले. 11वं शिबिर यासाठी घेत आहोत की आता वर्षातला पहिला कार्यक्रम आहे आमचा हा. नवीन वर्षात पहिला कार्यक्रम आम्ही हा घेतोय. यासाठी घेतोय की आता आमचे यानंतर आमचे कार्यक्रमच चालू होणार पुन्हा वर्षभर. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे जे एजेड लोक आहेत त्यांना मानेचा, खांद्याचा, त्यानंतर नाही तर तुमच्या पायाचा, गुडघ्यांचा सगळ्यांचा त्रास होतो. आणि अशा परिस्थितीत जर ते दुसऱ्या ॲक्युप्रेशरवाल्याकडे गेले तर ते 3,500 रुपये घेतात 5 दिवसाचे, 3,500 ते 4,000 रुपये. आणि आम्ही जे आहे ॲक्युप्रेशर घेतो हे फक्त आणि फक्त एक जनता सेवा म्हणून आम्ही घेत असतो. आणि याच्यात आम्ही नाममात्र शुल्क आकारतो 5 दिवसाचं. कारण त्यांचे जे खर्च असतात त्याच्यामध्ये राहायचा खर्च आहे, ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे आणि ते पण ट्रस्ट आहे, ते ते ट्रस्ट आहे. आणि आमचं एक सेवाभावी म्हणून आम्ही हे करत असतो, असे शिबिर घेत असतो. याद्वारे आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जनतेला विनम्र आवाहन करतो अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे की त्यांनी या शिबिराचा अधिक लाभ घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावे. नाना, हे शिबिर किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे? सोमवार दिनांक 5/1/2026 ते शुक्रवार दिनांक 9/1/2026 पर्यंत हे शिबिर आयोजित केलेले आहे. सकाळी 9 ते दुपारी 1, संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी या शिबिराची वेळ आहे. नाना, यासाठी काही शुल्क आकारलेलं आहे का? हो, 200 रुपये नाममात्र शुल्क आकारलेले हे आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं. कारण त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन येतं, त्यांचा जाण्याचा खर्च आहे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे आणि त्यांचं हे आहे डॉक्टरांचं एक हे असतं, जेवण खाणं सगळं सर्व त्याच्यामध्ये येतं. त्यासाठी हे शुल्क आकारलं जातं. नाना, शिबिराचं ठिकाण काय आहे? शिबिराचं ठिकाण आहे श्री समर्थ राम मंदिर, श्री समर्थनगरमध्ये. नाना, यासाठी आपल्याबरोबर अजून कोण कोण सहभागी आहे? आपल्याला कोणाकोणाचं याबाबत सहकार्य लाभतंय? यामध्ये समर्थ रामदास मंदिराचे जे आहे ते मानवी रत्नपारखी आहे, मिलिंद वैद्य आहे, त्यानंतर संजय मांडे, सचिन जोशी आणि आमचे जे हे आहे, मी आहे स्वतः सुधीर नाईक, नंतर आमची जिल्हाध्यक्ष सुचेता पारोदकर आहे, अंजली गोरे, दीपक कुलकर्णी, डॉक्टर मैली कुलकर्णी, दिलीप लाड आहे, सुरेखा पारोदकर आहे, स्मिता जोशी, मोहन काळे, नांदापूरकर आहे, सुभाष जोशी, ॲडव्होकेट विश्वेश घाणेकर आहे, आमचे ॲडव्होकेट नरेंद्र हे आहे, आपले देव आहे. हे लोक आम्हाला पूर्णपणे यामध्ये सपोर्ट करतात, सहाय्य करतात आम्हाला हे लोक. नाना, आपण हे यापूर्वीही आपण आता सांगितलं 6-7 शिबिरं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपण घेतले, शहराच्या बाहेरही हे शिबिर घेतले. या शिबिराचा मूळ उद्देश काय? मूळ उद्देश एकच आहे की आमच्याद्वारे जेवढी वृद्ध लोकांची सेवा व्हावी आणि असे जे रुग्ण आहेत ज्यांना हातापायाचा त्रास आहे, हातापायाला मुंग्या येतात, सायटिका आहे, गुडघेदुखी त्रास आहे, त्यानंतर अर्धशिशी आहे, अशा लोक आणि काही लकवाचे पण आम्ही पेशंट घेतो बरं. याच्यामध्ये लकवा पण आहे ज्यांना, त्याच्यात थोडा इलाज होतो. तर अशा पद्धतीनं आमच्याकडून काहीतरी समाजाला देण्यात यावे हा याच्यामध्ये एकमेव उद्देश. आजपर्यंत आपण जेवढे शिबिर घेतलेत याचा जनतेमधून सनी आपल्याला प्रतिसाद कसा राहिला? खूप प्रतिसाद राहिलेला. आतापर्यंत माझ्यामध्ये 7 शिबिरामध्ये 3,910 लोकांनी याचा शहरामध्ये लाभ घेतलेला आहे. त्यानंतर सिल्लोड, कन्नड आणि फुलंब्री या ठिकाणी 1,902 लोक अशा लोकांना, अशा सर्व समाजाच्या जनतेने याचा लाभ घेतलेला आहे. आणि यासाठी काही वयाची अट आहे का? वयाची अट बिलकुल नसते यामध्ये, वयाची अट बिलकुल नसते. कारण की ज्याला पण जो त्रास आहे तो येणारच, त्यामध्ये वय हे बघितलं जात नाही, यामध्ये.
जनतेला काय आव्हान करणार? संभाजीनगरच्या सर्व जनतेला मी आवाहन करतो की ॲक्युप्रेशर रिसर्च सेंटर जोधपूर राजस्थानद्वारा हे जे शिबिर आहे याचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने आम्ही जे शिबिर घेत आहोत याचा अधिक लाभ घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावे ही आग्रहाची विनंती. धन्यवाद नाना.